शरद. हो भार्गव आहे ना. येस. येस बस. सेम दिसता तुम्ही अगदी फोटो सारखे. नाही फिल्टर वापरतच नाही मी. नाईस. काय घेणार? फक्त ग्रीन टी. अरे म्हणजे खायला विचारतोय. दुपारपर्यंत काही खात नाही, दुपारनंतर डायरेक्ट लंच. म्हणजे दुपारपर्यंत उपाशीच. अगदी अगदीच तसं नाही. स्प्राउट्स खाते ना सकाळी. कधी झालं सेपरेशन तुमचं? झाले 2-3 महिने झाले. अच्छा, म्हणजे त्यानंतर ही पहिलीच डेट आहे का? हा म्हणजे पहिलीच आहे. तसे कांदे पोह्याचे झाले 2-3 कार्यक्रम, पण ह्याचा डेट म्हणजे त्यानंतर पहिलीच आहे. पण रिझन काय होतं सेपरेशनचं? म्हणजे असं काही स्पेसिफिक या वेवलेंथ? नाही तसं काय स्पेसिफिक रिझन नव्हतं. म्हणजे वेवलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी असं काय कारण नव्हतं. हे एक मानसिक आजार होता. तिच्या आईवडिलांनी लपवलं होतं आणि भावाने लपवलं. ती नांदायला येतानाच 3-4 अफेअर घेऊन आली होती. ओ, ती माझ्या समोर बोलायची त्याच्याशी. अरे बापरे. तिचं लग्नच तिला आहे ना गोळ्या खाऊ घालून लावलं होतं. ज्यावेळेस गोळ्या संपल्या त्यावेळेस लागली अडवणी करायला. मग तुम्ही काही तक्रार नाही का केली तिची? तक्रार करायला प्रॉब्लेम तिचा नव्हताच ना. प्रॉब्लेम तिचा ज्याने फायदा घेतला त्यांचा होता. म्हणजे तिला आहे ना एकदम असं वस्तूसारखं ट्रीट केलं. म्हणजे तिच्या भावाने, तिच्या आईवडिलांनी, तिच्या सगळ्या बॉयफ्रेंडने. ती मला अजूनही म्हणते की सगळ्यात जास्त जीव तुम्हीच मला लावला म्हणून. तिला मी ज्यावेळेस सोडून आलो तर तिचं अजून सामान इथेच आहे सगळं. म्हणजे अगदी तिचं सोनं सुद्धा इथंच आहे. इथलं सिरियसली ग्रेट. म्हणजे कोण करतं ना आजकाल असं. पण तिने माझी काही तक्रार वगैरे काहीच केली नाही कसलीच. नाईस.